काका नाव काय आपलं? कुठचे राहणार आहे? गाव कोणतं तुमचं? कोल्हापूर. किती वर्षापासून हे करता काम? हे कलई करायचं काम आहे ना? कोणत्या कोणत्या भांड्यांना कलई करतात? तांबूळ, पितळ. आधी काय करावं लागतं? लहान भांड्याचे काठी तोडून धुवायचे, हा घासायचे, हा. कलर भांड्याला लहान भांडे कसे काढायचे, काठी तोडायला लावून गरम करून. एका भांड्याला लावायचे किती पैसे घेता? एका लावून आता गाडी झाली 30, 40, 50, 25, 30 असे लहान होतात. आणखीन कोणत्या कोणत्या भांड्यांना करता? तांबूळ, पितळ. मोठ्या मोठ्या कढई वगैरे असलेल्या त्याला करता? किती माणसं आहेत काका घरामध्ये? घरात किती माणसं आहेत? हो, एक मुलं, 2 पोरं, 2 नाते. मुलं काय करतात? मुलं कामच असतात कंपनीत? नाही गेलं ते असतात सगळ्यामध्ये. ते वायर बियर हा, जोडवतात. हा. एक काय एक नाही गेलं इलेक्ट्रिशियन आहे? म्हणजे ते वायरिंग घेऊन असं ते बिरिंग हा हा. हे तुमच्या बाबांपासूनच आहे का काम? बाबापासून ते वडिलापासून टाकलं, त्यांच्या आजोबापासून करून टाकलं. पूर्वापासून ते आता आम्ही शिकलो म्हणून. आता आम्ही पोरं काय येणार नाही. पितवा हे सगळं लुप्त होत चाललंय. पण या तर समोर येत नाही तर ते कसे करणार नाही. पोरं नाही, आमची आई आहे सोबत आम्ही. दिवसाला किती पैसे मिळतात काका तुम्हाला मग? कधी भेटत 200 भेटत, 100 भेटत, कधी नाहीच भेटत. आणि तुम्हाला कलईला किंवा नवसागरला किती खर्च येतो? कलई 900 बोललं 200-250 रुपये जातात. 200 रुपये कलईच लागते 100 ग्राम. हा या 300-350 रुपये कोळसा आहे. कोळसा कोणता? लाकडी कोळसा. लाकडी कोळसा. या धुराचा तुम्हाला काही त्रास होतो का? काय एवढं नाही. आता सवय पडून गेलं तर कसं होईल? सवय पडलं. भांडे व्यवस्थित साफ नाही झाले की त्रास होतो का? हे भांडत खडबड आहे. हे भांडीच खडबड बिर्याणी बनवा ना. आता हे काय लावलं काका? हे दसऱ्याचं पाणी. त्याने काय होतं? महिला निघून येतात. भांडे कधी झालेले भांडे सगळे भांडे कधी आहेत सगळे खडबड खडबड. सिमेंट भांडा असू द्या बघा पदार्थ तसे होते भांडे सगळे खडबड भांडे. आता ही भांडी एवढं चांगलं आहे जरा हे पिलेलं नाही. हे सगळं भांडे तुमचे जेव्हा त्या काळवरती कल लावून नाही लोक त्याला लोक लावले नाही ना. बरोबर घेऊन यायचं पाणी परत द्यायला 5-7-8 महिने 9 महिने लावले. आणि याला काय बोलतात काका जे तुम्ही आता फिरत आहे? पंखा. पंखा. वारं पंखा फिरायला
आहे